समाजवाद हा शब्द उडतो 26 जानेवारीच्या जाहिरातीमधून आणि 16 फेब्रुवारीला गोविंद पानसरे यांचा खून होतो. समाजवादासाठी आयुष्य वेचलेल्या माणसाचा. त्याची काय धागा वाटत नाही आपल्याला, याची काय लिंक दिसत नाही आपल्याला. संसदेमध्ये भारताच्या आजवरच्या संसदीय राजकारणामध्ये जेवढे ऑर्डिनन्स आणले नाहीत तेवढे ऑर्डिनन्स संसदेमध्ये येतात आणि ते ऑर्डिनन्समध्ये सगळ्यात जास्त ऑर्डिनन्स हे कामगार कायदे बदलणारे ऑर्डिनन्स असतात. ते ऑर्डिनन्स संसदेत मांडले जात असताना कोल्हापूरमध्ये कामगार नेत्याचा खून होतो. त्याला आपण गांभीर्याने पाहणार आहोत की नाही. आणि ही एक एक सुटी लक्षणं आहेत जमातवादाची. त्याच्याकडे मी फक्त उदाहरणादाखल तुम्हाला मी 3-4 उदाहरणं सांगणार आहे. नरेंद्र महाराज नावाचा अत्यंत भ्रष्ट भोंदू बाबा या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत होता, थैमान घालत होता आणि उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यामधल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यावर त्यांच्या भक्तांनी हल्ला केला. माधव भावगे जखमी झाले. त्यावेळी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाची भूमिका होती की अरे आपल्या जातीचा एक तर बुवा आहे ना म्हणे, त्याच्या बी मागं लागायचं का. नरेंद्र दाभोळकरांना दुसरे बुवा दिसत नाहीत का जातीतले. आमचा एकच बुवा आहे आणि तो मोठा होतो तर तुम्हाला सहन होत नाही असं म्हणणारे आम्ही. मी माझ्यावर घेत होते आम्ही असं म्हणणारे आम्ही. आणि मग ज्यावेळेस बालाजी गाडे माझा मित्र लाल महालामध्ये म्हणतो की दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर, पानसरेंची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फक्त मेणबत्त्या पेटवल्या, आमच्या पुरुषोत्तम खेडेकर साहेबाच्या केसाला धक्का लागला तर पृथ्वी निब्राह्मण करू. आणि मला तुझ्यात पण तो परशुराम दिसतो या. तो तिथं बसलेला जोशी म्हणून माझा मित्र, त्याच्या अंगावर लगेच काटा येतो. मला वाटतं मग मी पण निब्राह्मण मध्ये मी पण आलो ना. तो कुठला मानव मुक्तीचा समाज, भयमुक्त समाज आपण कसा करणार आहोत. होऊ शकेल का भयमुक्त. मला पुन्हा एकदा विनंती आहे की ह्याच्यावर गांभीर्याने आपण विचार करू. म्हणजे मला सांगा, मुक्ता दाभोळकर, हमीद दाभोळकर हे तुमच्यासाठी कोण आहेत एकदा नक्की सांगा. नरेंद्र दाभोळकर तुमच्यासाठी कोण आहे हे सांगा. तो ज्या जातीत अपघाताने जन्माला आला त्या जातीवर जर आपण त्याची मोजमाप करणार असू तर मात्र आपल्या जमातवादावर चर्चा करण्याला व्यासपीठापुरता आणि समारंभापुरता अर्थ असेल. आणि जर आपण याच्या विषयाकडे पाहिलो की हे युवक साहित्य संमेलन आहे. लक्षात घ्या, याच्यावर बरीच टीका झाली की साहित्य संमेलनात हा विषय असतो का. फुडाणे सर, ज्येष्ठांना सध्या एवढंच काम आहे, आम्ही काय चुकतो त्याच्यावर बोट ठेवायचं. साहित्य संमेलनामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर आपण साहित्य संमेलन घेतोय. साहित्य संमेलन सुरू झालं त्या दिवशी हल्ला होऊन 1 महिना झाला होता. ज्यावेळेस संपेल त्या दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू होऊन 1 महिना झालेला असेल. अभिजित रॉय नावाच्या बंगालमधल्या एका कार्यकर्त्याची हत्या झाली. तोही विवेकवादी होता, रॅशनलिस्ट कार्यकर्ता होता. त्याची हल्ला झाल्यानंतर बांगलादेशामध्ये आणि पश्चिम बंगालमधले साहित्यिक रस्त्यावर उतरले. लेखण्या बंद केल्या त्यांनी 2 दिवस आणि जोरदार निषेध नोंदवला. महाराष्ट्रातले साहित्यिकांना माहीत आहेत का गोविंद पानसरे कोण होते. महाराष्ट्रातल्या साहित्यिकांनी काय केलं. म्हणून साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर हा विषय घेण्याचं औचित्य हे आहे. मला त्यांना सांगायचं आहे की काय जमातवादाला बरी तरुण पडतोय का. बालाजींनी सांगितलं की पडतोय का, हा विषय थोडा चुकलाय. तो पडलाय का आणि कोण पाडतंय हे महत्वाचं आहे. पण आधी आपण ठरवू आपण पडतोय का, कोण पाडतंय हा नंतरचा भाग आहे. नागगोरेंनी साधनेच्या आगवेलेखात एकदा लिहिलं होतं, ज्या सभागृहात आपण बसलो त्या, की युवक जेव्हा प्रतिक्रांतिकारक होतो, म्हणजे उगाच युवकांना सतत गुण जातं की युवक हे क्रांतिकारक असतात, सगळ्या क्रांतीचं नेतृत्व युवकांनी केलं. पण लक्षात ठेवा, हिटलरच्या मागे तरुणाईच उभी राहिली होती, मुसोलिनीच्या मागे तरुणाईच उभी राहिली होती, बाळ ठाकरेंच्या मागे तरुणाईच उभी होती आणि 2014 मध्ये तरुणाईंनीच नरेंद्र मोदींना मतदान केलेलं आहे. त्यामुळे युवक प्रतिक्रांतीवादी सुद्धा होऊ शकतो हे या घटनांनी सिद्ध होतं. आणि आम्ही उगाच आमचा युगो पुरवायचं कारण नाही की युवक म्हणजे क्रांतिकारकच असतो. या सगळ्या घडणाऱ्या घटना ज्यावेळेस सत्ता येते त्यावेळेस त्याचं गांभीर्य आणखी वाढतं. कोण आहे तो हे लोक ज्यांना जमातवादी भारत घडवायचा आहे, ज्यांना जमातवादी महाराष्ट्र उभा करायचा आहे. तर ते हे लोक आहेत की ज्यांना आदिम काळामध्ये जे पशुत्व उपस्थित होतं समाजामध्ये, विचार पटला नाही की संपवायचा, विचार मांडला नाही की संपवायचा, हे ते लोक आहेत. आदिम संस्कृतीचे लोक आहेत. स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेतात, स्वतः धर्माचं अधिष्ठान, तात्विक अधिष्ठान, तत्वज्ञान उभा करतात. पण ही ती आदिम जमात आहे. पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांचा क्लासेस घेणारा एक छद्मा माणूस आहे. त्याने त्याच्या विद्यार्थ्याला कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या झाल्यानंतर त्या वर्गामध्ये जे लेक्चर झालं त्यामध्ये असं सांगितलं की हा चहाचा कप आहे, या कपाला मी या बाजूने पाहतो आणि कॉम्रेड गोविंद पानसरे या बाजूने पाहत होते. एवढाच काय तो मतभेद असेल. पण मला त्याच्या पुढे सांगायचंय की या बाजूने जे कपाला पाहतायत ते या बाजूच्या लोकांना सांगतायत की तू इकडून बघायचंच नाही, तू माझ्याच बाजूने बघायचं आणि जर तू तसं ऐकणार नसशील तर तुला संपवण्यात येईल. हा तो विषय आहे. आपण म्हणालो, तुम्ही म्हणाले की आम्ही पळून गेले नाही. मित्रा, नथुराम गोडसेही पळून गेला नव्हता.
म्हणून पळून न जाण्याचंही आम्हाला आकर्षण नाही. हल्ला केला, हल्ला झाला, हल्ला केला याचं आम्हाला दुःख आहे. आणि आपण बालाजी एवढेही आहोत का की आपण हल्ला करून एखाद्याला मारू, हल्ला करून एखाद्याचा विचार संपवू? एवढी आपली विचारसरणी तकलादू आहे का की दुसऱ्याला विचार संपवण्यासाठी मारलंच पाहिजे, हाणलंच पाहिजे? आणि एक जमातवाद हा दुसऱ्या जमातवादाला कधीच उत्तर असू शकत नाही असं कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी मांडलेलं आहे. असूच शकत नाही. कुचाळकी ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड हे पुस्तकच आहे पानसरे यांचं. पानसऱ्यांना गेले म्हणजे नुसते गेले नाहीत, मग अनेक अडचणी करून आपल्याला गेलेले. ते पुस्तक वाचा. कुचाळकी ब्रिगेड, ज्या कुचाळकी ब्रिगेडनं इथल्या इतिहासातल्या परंपरेचं विकृतीकरण केलं, शिवछत्रपतींच्या मातोश्रीचा अपमान केला, ती कुचाळकी ब्रिगेड काय आहे आणि त्याला उत्तर देणारी संभाजी ब्रिगेड काय आहे ह्याचा एक्सरेच पानसरे यांनी मागे मांडून गेले. ती पुस्तिका मिळेल तुम्हाला. एका जमातवादानं दुसरा जमातवाद जर संपाया गेलो आपण, तर गांधींचा खून केल्यानंतर याच महाराष्ट्रामध्ये, फुटाणे सरांना आठवत असेल, आम्हाला आठवत नाही, ऐकून आहोत, ब्राह्मणांची घरं जाळली की नाही ब्राह्मणांची घरं? ज्या काळामध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि बामचेप वाढल्या त्या काळात ब्राह्मण मुख्यमंत्री बघायची वेळ आली ना आमच्यावर. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा सेवा संघ नव्हता. तिथपासून ते अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते, तोपर्यंत मराठा सेवा संघाचं काय काम होतं माहित नाही, पण मराठा सेवा संघाचं काम झालं की फडणवीस मुख्यमंत्री झाले. आणि कुणाला पूरक ठरतंय तुमचं काम कळू द्या एकदा आम्हाला. आणि मग एकदा आपण हे खुल्या मनानं बोलूया. काय होतंय, तरुणाला जमातवादाला बळी पाडलं जाते म्हणजे काय होतंय? विवेकानंद म्हणाला की व्हॉट्सअप, फेसबुक ही अत्यंत, आणि त्याच माध्यमातून बळी पाडलं जाते. म्हणून माझं आवाहन आहे की तुम्हाला जर तसे मेसेज येत असतील, तशा चित्रफिती येत असतील, तसे काय तुम्हाला संदेश येत असतील, तर त्याला क्वेश्चन करायला शिका की हा मेसेज मला का आला, हा संदेश मला का आला, ह्याच्यातून कोणाचा फायदा आहे. आपण त्या विषयाकडे साफ दुर्लक्ष केले. पण तुम्ही लक्षात घ्या, अत्यंत विखारी पद्धतीनं सोशल मीडियाचा वापर करून जमातवाद आज पसरवला जातोय. त्याच्यावर संभाजी ब्रिगेडकडे काय उत्तर आहे? त्याच्यावर युवक क्रांती दलाकडे, वनराजकडे, माझ्याकडे काय उत्तर आहे? हे जो माध्यम हाताळले जात आहेत जमातवादाला हे करण्यासाठी, त्याचं काय आपण करणार आहोत? मोहसिन शेखचा बळी हा अत्यंत विखारी पद्धतीनं सोशल मीडियातून घडवून आणलेला आहे. फक्त मारण्यासाठी हात व्यक्त वेगळे त्यांना लागले, बाकी त्यासाठीची सगळी पार्श्वभूमी सोशल मीडियातून तयार करण्यात आली होती. त्या प्रत्येक पार्श्वभूमीला आपण जबाबदार आहोत. पीके चित्रपट आल्यानंतर आमिर खान बद्दल एक मेसेज यायचा की हा फक्त हिंदूंच्या देवताबद्दल बोलतो, हिंदूंच्या देवांबद्दल बोलतो, आणि मग तो मेसेज फॉरवर्ड व्हायचा. ह्याच्यातून आपण काय सूचित करतोय? पण आपल्या इथल्या टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या मूर्ख तरुण पिढीला एवढी अक्कल नाही की चित्रपटात आमिर खान हा फक्त बोलकी बाहुली असतो, त्याच्यापेक्षा वेगळं त्याचं अस्तित्व असत नाही. त्याचा स्क्रिप्ट रायटर कोण होता, त्याचा दिग्दर्शक कोण होता, संवाद कुणी लिहिले, गीत कुणी दिलं, संगीत कुणी दिलं, त्या चित्रपटाचं मार्केटिंग कुणी केलं, कोणाच्या थिएटरमध्ये तो दाखवला, हे सगळे मुसलमान होते का रे? नाही प्रश्न पडला. पण धडाधड आम्ही फॉरवर्ड मेसेज केले. हा फक्त हिंदूंच्या देवतांबद्दल बोलतो, हा फक्त आपल्या देवतांबद्दल बोलतो. आणि ही जी कंपुशाही आहे ती या माध्यमातून वाढत जाऊन ती कुठपर्यंत येते, तर एखाद्या निरापराध मोहसिन शेख सारख्या मित्राचा आपल्या खून होऊ शकतो. आणि मित्र असं म्हणेल की हा लढा कायम चालत आलेला आहे, सार्वकांपासून आजपर्यंत चालत आलेला आहे असं म्हणतो, पण खून झाल्यानंतर आपली जबाबदारी काय? आणि मग त्या जमातवादाला आपण कसं उत्तर देणार आहोत? म्हणजे गोविंद पानसरे यांचा खून झाल्यानंतर जमातवादाचा किती विखारी चेहरा जनतेसमोर आला बघा, की दुसऱ्याच दिवशी मेसेज करत होता की त्यांनी म्हणजे दीनदयाळ उपाध्याय यांना मारलं, त्यांनी यांना मारलं, त्यांना मारलं, त्यांनी केरळमध्ये माणसं कापली. गोविंद पानसरे सारखा माणूस माणसं कापेल गाव? तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा गोविंद पानसरेंचा ऐकायचा, त्यांच्याशी काम करण्याचा योग आला असेल. ह्या माणसानं कधी हिंसेचं समर्थन केलं? त्या माणसानं कधी खुनाचं समर्थन केलं? आणि 85 वर्षाचा 82 वर्षाचा म्हातारा आणि म्हातारी तुम्हाला कशी काय धोकादायक वाटू शकते? हा जमातवाद आहे आणि हे मारणारे युवक आहेत. पण मी लक्षात घेतो की मुद्दामहून ज्या वेळेस गांधी हत्येचा उल्लेख होतो आणि तिथून जमातवादाला आपण सुरुवात झाली, खत पाणी घातलं असं म्हणतो, त्यावेळेस माझ्यासाठी नथुराम हा मारणारा फक्त एक हात असतो. याच्यापेक्षा नथुरामाची जास्त लायकी माझ्या पुढे नाहीये. त्याचा मेंदू कोण आहे हे शोधा, आणि त्याचा मेंदू शोधला जाऊ नये याची व्यवस्था इथल्या दैनिकाच्या अग्रलेखापासून ते इथल्या प्रशासकीय यंत्रणेपर्यंतच्या सगळ्या माध्यमातून ते बरोबर बसवलेले आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे सारखा ज्येष्ठ माणूस मरतो आणि तो माणूस मेल्यानंतर विमानतळावर 2.5 ते 3 तास सरकारी माणूस एकही येऊन बसत नाही. म्हणजे पुण्यामध्ये एखाद्या मंत्र्याच्या नाताच्या वाढदिवसाला उपस्थित राहणारे मंत्री, लग्न समारंभाला उपस्थित राहणारे मंत्री, गोविंद पानसरेंसारखा ज्येष्ठ माणूस गेल्यानंतर विमानतळावर प्रोटोकॉल म्हणून सुद्धा तुम्हाला एक मेसेज द्यायचा म्हणून सुद्धा उपस्थित राहत नाहीत. हा कोणता अपमान आहे? तर जमातवाद किती रुजला आहे समाजात हे ते चेक करतात त्याच्यातून.
एकच महिना झाला पानसरेंची हत्या पडद्याआड गेली, विसरून गेलो आपण, सगळे विसरून गेलो. तर हा जमातवादाला वेळोवेळी चेक करण्याचा एक हा असतो. आणि ते कधी होतो की ज्यावेळेस तुम्हाला आर्थिक काहीतरी स्ट्रक्चरल बदल करायचा आहे, ज्यावेळेस तुम्हाला इथल्या शोषितांना रंजन करायचे, ज्यावेळेस इथल्या शोषितांना तुम्हाला लक्ष विचलित करायचे, त्यांना ज्यावेळेस दुसरीकडे हटवायचे लक्ष आणि बाजूला काहीतरी तुमचा आर्थिक स्वार्थ साधून घ्यायचा आहे, त्यावेळेस अशा घटना घडवल्या जातात. म्हणजे बाबरी मस्जिद पडली 91-92 दरम्यान, त्यावेळी म्हणजे खुलं आर्थिक धोरणाची वारी आपल्या इथं वाहत होते. त्याच्यापासून लक्ष हटवायचं असेल तर तुम्हाला बाबरी मस्जिद पाडावीच लागते. आम्ही सगळी माकडं मग इटा घेऊन मंदिर बांधायच्या मागे लागतो. आणि ज्यांनी ती पाडली आणि ज्यांनी ते पाडायचं समर्थन केलं, त्यांच्या परवा झालेल्या नागपूरच्या सभेमध्ये सुद्धा ठासून सांगितलं त्यांनी की राम मंदिरचा मुद्दा आम्ही अजूनही सोडलेला नाही, हे ठासून सांगितलं. ह्याचा अर्थ काय आहे की इथला जमातवाद कुणाच्या तर सोयीचा आहे आणि तो आर्थिकदृष्ट्या पण आपण जरा बघणं गरजेचं आहे. आणि त्याला इथल्या परंपरेनं आलेला जो जातीवाद आहे तोही पोषक आहे. ह्या दोन आघाड्यावर लढण्यामध्ये आपली एकेकाळी खरंच गफलत झालेली आहे आणि त्या गफलतीची फळं आपण आज बघतोय. पानसर यांनी आयुष्यामध्ये उभा केलेल्या नुसत्या कामगार संघटनांची आणि त्या कामगारांची जरी यादी घेतली तर त्याच्यातला 1% सुद्धा कामगार रस्त्यावर आला नाही पानसरे मारल्यानंतर. आणि मग ज्यावेळेस आपण समोरच्यांशी लढायची भाषा करतो त्यावेळेस त्याला आपण पण अंतर्मनामध्ये झोकून बघण्याची गरज आहे की ह्या जमातवादाला, आणि एका अर्थानं पानसरे असोत दाभोळकर असोत, ही जमातवादाला थोपवणारे दोन सिम्बॉल होते. आणि त्यातला दाभोळकर हा सिम्बॉल घेतला तर अत्यंत संयत भाषेमध्ये, अत्यंत गांभीर्यानं आणि अत्यंत साने गुरुजींच्याच परंपरेच्या ह्यानं जाणारा तो विचार. आणि गोविंद पानसरे घेतलं तर सत्यशोधकापासून कम्युनिस्टापासून ते इथल्या अब्राह्मणी चळवळीतल्या वेगवेगळ्या छटा घेऊन जाणारा विचार होता. हे दोन विचार संपवल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलायची भीती वाटते. जमातवादाचं पहिलं लक्षण आहे की तुमच्या माझ्यातला प्रत्येक जण असुरक्षितच वाटला पाहिजे. तुम्ही का मारलं नाही, रामदास फुटाणे आज जिवंत का आहेत, त्यांना मारायची कुणाची इच्छा नाही म्हणून ते जिवंत आहेत. ही जी परिस्थिती घेऊन आपण आज जगतोय, मी जर ठरवलं त्यांना मारायचं उडवायचं तर मी त्यांना कोणत्याही क्षणी मारू शकतो. मग बोलायचं का नाही तुम्ही ठरवा, जगायचं का नाही तुम्ही ठरवा. तुमचं जीवन कुणाच्याही व्यवस्थेच्या मुठीत राहणं ह्याला म्हणतात जमातवाद. आणि ह्या जमातवादाला आम्ही बळी पडतोय का, तर एका अर्थानं आम्ही जरी जमातवादी नसलो तरी आम्ही जमातवादाकडून संपवल्या जाण्याचा धोका आज आमच्या डोक्यावर कायम उभा आहे. त्यामुळे आम्ही जमातवादाला या अर्थानं बळी पडतो आहोत. उपोषण केलं आम्ही, 6 दिवस उपोषण केलं. उपोषण केल्यानंतर पोलिसांचा आमच्या मागे ससेमिरा लागला की ह्याच्यात नक्षलवादी आहेत का शोधामध्ये. उपोषणामध्ये नक्षलवादी येऊन बसला तो हा विजय आहे ना गांधीजींच्या विचारांचा, सहिष्णुतेचा. आणि मग इकडे रस्त्यावर झुंडशाहीनं संस्था संघटनांनी वेगळ्या विचारांच्या कार्यकर्त्यांना धमकावणे, भारत पाठवून करण्याचा धमकी आली, मरणाची भीती त्यांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार ठेवणे आणि दुसऱ्या बाजूला व्यवस्थेनं त्यांना सर्वार्थानं तुम्ही कसे पोरके व्हाल, सर्वार्थानं तुम्ही कसे वेगळे पडाल याच्यातून अशी व्यवस्था करणे. मग ती प्रशासनाच्या माध्यमातून, पोलिसाच्या माध्यमातून आणि राजकारणाच्या माध्यमातून सुद्धा. हा जमातवादाला आम्ही बळी असल्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. म्हणजे मला जर कोणाला मारायचं असेल, जमातवादाला जर पराभूत करायचं असेल तर मारणाऱ्याच्यामध्ये आणि मरणाऱ्याच्यामध्ये स्टेट नावाची एक व्यवस्था असली पाहिजे की नाही, पोलीस नावाची एक यंत्रणा असली पाहिजे की नाही. ती कुठे आहे? ती मारताना तर मला थांबवतच नाही, पण मी कुणाला तर मारून गेल्यानंतर ती शोधत पण नाही. आणि इतिहासापासून या शक्तीने धडा घेतलेला आहे. नथुराम गोडसेंनी खून केल्यानंतर स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं, पण मी तुम्हाला ते चुकीचे 60 वर्ष ते फळं बघत होते. आणि त्या 60 वर्षात आपण हे विसरलो म्हणून पुन्हा त्यांना सत्तेत आणलं. 60 वर्षामध्ये त्यांनी हे एकदा खुनाचा गुन्हा स्वीकारला तर 60 वर्ष त्यांना भोगावं लागलं. आता ते स्वीकारणार नाहीत, आता म्हणणार नाहीत आम्ही मारलं, आता फक्त ते मारून मागे जाऊन बसतील. आता ते येणार नाही. इतिहासापासून ते शिकतात, आपण शिकत नाही, हे आपलं करंटेपण आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये जर जबाबदारी वाढली असेल तर ती तुमची आणि माझी वाढलेली आहे. जमातवादाचा पहिला सगळ्यात मोठा दुष्परिणाम जो तो असेल तर तुमच्या माझ्यात भांडणं होती. तुम्ही आणि मी तलवारी घेऊन एकमेकाच्या अंगावर जाऊ, त्याला म्हणायचं गृहयुद्ध. आणि ते गृहयुद्ध ही कुठल्याही जमातवादाची टप्पा असतोय, त्याच्यावर आपण येणार. मग आज सुरू नाही का गृहयुद्ध? आज नाही का आपल्या गृहयुद्धाचा परिणाम म्हणजे आपले सिम्बॉल संपवणे. मग माझ्यासारख्या दाभोळकरांना फॉलो करणाऱ्या, पानसरेंना फॉलो करणाऱ्या माणसाला एका दिवशी वाटू शकतं की साला ह्यांचे पण 2-4 सरसंघचालक मारायचे का आपण, वाटू शकतं ना. आणि मग जर मला विचार पटत नाही मग त्यांना मारलं, त्यांना विचार पटत नाही म्हणून यांना मारलं, असं केलं तर आपण किती जणांचे खून करणार आहोत, आपण सुरक्षित आहोत की नाही. मग म्हणून जमातवादाला पराभूत करायचं असेल तर माझी कुणाला भीती नाही वाटली पाहिजे, हे पहिले आपले कर्तव्य असलं पाहिजे. मला कोण घाबरला नाही पाहिजे, मला कोण भिला नाही पाहिजे. न भीता न लाजता आणि कुठल्याही व्यवस्थेचा आडपडदा न येता माझे विचार मला स्पष्टपणे समाजात मांडायची. म्हणजे मी अगदी गांभीर्यानं सांगतो की काल सुद्धा या सभागृहामध्ये गुप्तहेर खात्याचे पोलीस येऊन बसलेले होते, फॉलो करतायत ते.
काय चूक करतोय आम्ही, काय बोलतोय आम्ही? आणि मग जमातवादाकडे तुम्ही आम्हाला ढकलत तर नाही येत ना. ही पिढी जमातवादाकडे गेली पाहिजे आणि हातात शस्त्र घेतलं पाहिजे अशी तर तुमची अपेक्षा नाही आहे ना. आणि मग जमातवाद ज्या दिवशी गृहयुद्धाकडे जाईल त्या दिवशी आपला आणि आपला भारत देश आणि शिरिया याच्यामध्ये फरक असणार नाही. MIMची मित्रमंडळी माझी बसली असती तर बोलायची मजा आली असती. सगळ्यांना तेच हवं आहे की मुसलमान कॉर्नर झाले पाहिजेत, एका कोपऱ्यात गेले पाहिजेत. आणि त्याला जर हातभार मुसलमानच लावणार असतील उपस्थित न राहून त्याची गंभीर भाव आहे. या पुण्यामध्ये MIMला सभा घेण्यासाठी पोलीस परवानगी घ्यावी लागते. त्या MIMला आम्ही इथं या म्हणतो, आपण बोलू म्हणतो, तर ते पाठ फिरवतात. म्हणून मला म्हणायचं की एक जमातवाद दुसऱ्या जमातवादाला जसं उत्तर नाही तसं एक जमातवाद दुसऱ्या जमातवादाला पूरक सुद्धा आहे. त्यावेळेस अकबरुद्दीन ओवैसी म्हणतो की हम जब यहाँ से जाएंगे तो पूरा कुतुब मीनार और ताजमहल लेके जाएंगे और यहाँ क्या बचेगा, एल्लोरा अजेंटा की नंगी औरतें बचेंगी. असं म्हणणारा ओवैसी आणि राम मानणारे रामजादे आणि तुम्ही आम्ही सगळे जर राम मानत नसू तर हरामजादे अशी म्हणणारी साध्वी आणि केसाला धक्का लागला आमच्या नेत्याच्या तर अख्खी पुरी जमात आम्ही कापून काढू अशा म्हणणाऱ्या संघटना मला माझ्यासाठी मानवतेच्या शत्रूच दिसतात. दाभोळकरांच्या आणि पानसरेंच्या शत्रूच दिसतात आणि जमातवादाचे हे सगळे प्रचारक वाटतात मला. या सगळ्यांना आपल्याला सगळ्यात आधी उघडं पाडावं लागेल आणि ते उघडं पाडण्यामध्ये इथं बसलेल्या सगळ्या पालकांच्या मुलांचं भवितव्य सुरक्षित आहे. इथं बसलेल्या सगळ्या पालकांना माझी विनंती आहे की तुमचा मुलगा कोण्या संघटनेत जातो, तो फेसबुकवर कोणाला फॉलो करतो, तो कोणत्या विचारानं भारलेला आहे आणि तो हिंसक होतोय का ह्याचा सगळ्यात आधी पुरावा इथं बसलेल्या पालकांना लागतो. थोडं लक्ष द्या आपल्या मुलांकडे. तो कोणत्या संघटनेत जातोय, तो कोणत्या विचारांचा प्रचार करायला जातोय आणि तो हिंसक होतोय का. इथं सगळ्या विचारांना स्वातंत्र्य आहे, इथे सगळ्या विचारांना व्यासपीठ आहे. आपण सगळेजण जोरदार भांडूयात, आपण सगळेजण खंडन मंडन करूयात, पण एकमेकाच्या अंगावर शस्त्र घेऊन जायची ज्यावेळेस आपल्याला गरज वाटेल त्या दिवशी आपण समजायचं की मरणारा आणि मारणारा हे दोघं जमातवादी झालेले आहेत आणि आपला पराभव झालेला आहे. याच्यावर गांभीर्याने विचार तरुण पिढीने करावा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. बरंच